पूर्व राष्ट्रपति प्रतिभा ताई पाटिल और पूर्व राज्यपाल राज्य भगत सिंह कोश्यारी राजभवन और माननीय न्यायाधीश डॉक्टर नामदेव जवाहर साहिब सांसद संजय राउत तक पहुंची शेवराबाई ज्ञानदेव भोसले का निधन। नायगांव में अश्रुपूर्ति पूरी ताकों से अंतिम विदाई। महाराष्ट्र राज्य पूर्व अपार पुलिस महासंचालक वही लक्ष्मी नारायण। अत्यंत प्रतिकूल परिस्थितियों की धधकती ज्वालाओं से लोहा लेते हुए दुखों और उपेक्षा की राह को दरकिनार कर अपने परिवार के जीवन में शिक्षा, संस्कार और स्वाभिमान का सवेरा लाने वाली एक महान मां अंततः काल के कपोल में समा गई। पुणे जिले की आदर्श माता, जिनका गौरव न केवल राज्य बल्कि देश के सर्वोच्च पद द्वारा किया गया, शेवराबाई ज्ञानदेव भोसले ने सोमवार यानी दिनांक 13 जुलाई को 95 वर्ष की आयु में अंतिम सांस ली। संवाददाता पुणे सुनील ज्ञानदेव भोसले। तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्या मातेचा मुलगा नामदेव हा समाजासाठी झटतोय ते आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहतोय। एक मुलगा महात्मा गांधी विद्यालयामध्ये आहे, एक मुलगा चिंतामणी विद्यालयामध्ये आहे, एक पत्रकार आहे सुनील तुकाराम। खूप चांगली मुलं आहेत, त्यांचे सगळे भाऊ चांगले आहेत। खरं ह्या समाजाबद्दल शेवराबाई ही आमची काळे परिवाराची कन्या, सदू घोटू काळे आणि धोंडाबाई काळे यांची ही मुलगी आणि या काळे परिवारामध्ये जन्म घेतलेली ही माता म्हणून म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ होते। जेव्हा त्यांच्या आईवडिलांची कूस पवित्र असते तेव्हा त्यांची कूस पवित्र आणि त्यांच्या या पवित्र कुशीमध्ये ही जन्मलेली 7 मुलं 3 मुली असा हा मोठा परिवार। आणि या परिवाराचं आता अण्णांनी सांगितलं, आमच्या नानांनी सांगितलं, बापूंनी सांगितलं। खरोखरच तुम्ही जे त्यांच्याबद्दल कौतुक केलं त्याला शब्द कमी आहेत। त्याचं कारण असं की नामदेवराव सारखा, भास्कर सारखा किंवा तुकाराम सुनील सारखी मुलं, एवढी हुशार मुलं, समाजामध्ये वागणारी मुलं, एक कमी शिकलेला माणूस लेखक होतो। खरंच आहे, बहिणाबाई चौधरींनी अशिक्षित असून किती कविता केल्या, तसा हा कमी शिकलेला मुलगा सुद्धा एक लेखक होतो, एक साहित्यिक होतो। आता शेवराबाई ज्ञानदेव भोसले या मातेचं वृद्धापकाळानं काळानं दुःखद असं निधन झालं। त्यांना या ठिकाणी आज अखेरचा निरोप देण्यासाठी या भोसले कुटुंबियांचे नातेवाईक आणि नायगाव ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। साधारण एक 35-40 वर्षापूर्वी ही माता माऊली आणि त्यांचे मालक या ठिकाणी ज्ञानदेव मामा